नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेतोय हैदराबादी दम चिकन बिर्याणी, जे की 4 किलोच्या प्रमाणात आपण बनवून घेणार आहोत। बिर्याणी बनवून घेत असताना काही टिप्स अँड ट्रिक्स आपल्याला फॉलो करायचा आहेत, तर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 2 किलो चिकन, याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मित्रांनो, इथे आपल्याला जेवढं चिकन आहे तेवढंच तांदूळ घ्यायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला वजन पहिलाच सांगून देते की 2 किलो इथे चिकन आपण घेतलेलं आहे। आता 2 किलो चिकनला इथे मी 600 ग्राम दही घेत आहे। दही अजिबात आंबट नसलेलं मी 600 ग्राम घेते। जर तुमच्याकडे जवळचं दही खूपच जास्त आंबट असेल तर तुम्ही 200 ग्राम दही कमी टाकू शकता, म्हणजे 400 ग्राम दही टाका। मी इथे 600 ग्राम दही घेते, कारण माझ्या जवळचं दही अजिबात आंबट नाही आहे, त्यामुळे तर मी इथे दहीचे 3 पॅकेट टाकून घेतलेले आहेत। याचबरोबर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट मी साधारण मोठे 4 चम्मच, म्हणजे पोहे खायचा जो चम्मच असतो ना, त्या चमचाच्या मेजरिंगनं 4 चम्मचनं आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे आपल्याला धने पावडर घ्यायचे आहेत आणि साधारण 3 ते 4 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। माझ्या जवळची लाल मिरची पावडर अजिबात तिखट नसल्यामुळे मी इथे जास्त लाल मिरची पावडर घेतलेली आहे। याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि इथे पुदिना आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि याचबरोबर आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर आणि शेवटी टाकून घ्यायचं आहे 1 चम्मच गरम मसाला आणि 3 ते 4 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये। तर मित्रांनो, आता आपण जे काही मसाले टाकून घेतलेले आहेत, दही आणि मसाले या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। जर आता आपल्याला चिकन बिर्याणी बनवून घेण्यासाठी भरपूर वेळ असेल तर तुम्ही तेवढा वेळ मॅग्नेट करण्यासाठी ठेवून घेऊ शकता। जर आपल्याकडे अजिबातच वेळ नसेल तर अर्धा तास तरी, किमान अर्धा तास आपल्याला चिकन या मसाल्यामध्ये मॅग्नेट करण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून मसाल्याची टेस्ट या चिकनमध्ये उतरेल। त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढे चिकन आहे तेवढेच तांदूळ घ्यायचे आहेत। मी इथे घेणार आहे 2 किलो तांदूळ, जेवढं चिकन आहे तेवढंच। मित्रांनो, चिकन बिर्याणी बनवून घेत असताना चांगला क्वालिटीचा बासमती तांदूळ घ्यायचा, जेणेकरून आपली चिकन बिर्याणी मस्त बनवून तयार होईल। त्यामुळे तुम्ही पाहू शकता, हा डीमार्टमधून मी आणलेला बासमती तांदूळ आहे। तुम्ही इतर कोणताही चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ घेऊ शकता। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या तांदळाला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला बासमती तांदूळ धुवून घेत असताना अजिबात हाताने खूप जास्त चोळून नाही धुवून घ्यायचा, अलगद हाताने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे काही पांढरं पाणी निघतं तांदळाचं ते फेकून द्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून आपल्याला या तांदळामध्ये घ्यायचं आहे। तर हे पाणी आता आपण फेकून देऊयात। आता यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ, आणि आता आपल्याला पाण्यामध्ये 20 मिनिटाकरिता तांदळाला व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून घ्यायचे। असे केल्यामुळे आपला बिर्याणीचा राईस अगदी मोकमोकळा बनून तयार होतो। त्यामुळे आता आपण बिर्याणीचा मसाला बनवून घेऊयात। बिर्याणीचा मसाला बनवून घेण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 15 ग्राम लवंग घेतलेले आहेत। मित्रांनो, मी इथे तुम्हाला वजनी प्रमाणात मसालासुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत 25 ग्राम मिरे, इथे मी घेतलेले आहेत 30 ग्राम धने। आता आपल्याला घ्यायचं आहे 10 ते 12 मोठी इलायची। आता आपल्याला घ्यायचं इथे 15 ग्राम शाही जिरा, 10 ग्राम दालचिनी आणि आता आपल्याला इथे घ्यायचं आहे 7 ते 8 मी घेतलेलं आहे छोटी इलायची आणि आता आपल्याला इथे घ्यायचं आहे 10 ते 12 मसाल्यातले पानं घ्यायचं आहेत। आता हे सर्व टाकून झालं की एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे साधारण 5 ते 6 मसाल्यातले फूल आणि याचबरोबर आपल्याला 10 ते 12 वाळलेल्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, हे सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। हाय फ्लेम न करता आपल्याला अगदी मंद आचेवरती हे खडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। खडे मसाले भाजून झाले की आता आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेले सर्व खडे मसाले एका दुसऱ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। आता सेम त्याच पॅनमध्ये मी ते टाकून घेते 300 ग्राम तेल टाकून घेते आणि आता आपल्याला या तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। मित्रांनो, मी इथे जास्त प्रमाणात कांदा फ्राय करून घेणार आहे। आता आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की इथे मी टाकून घेते अर्धा किलो उभ्या आकारात चिरलेला कांदा, म्हणजेच कापलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी एकदाच अर्धा किलो कापलेला उभ्या आकारात कापलेला कांदा या तेलामध्ये टाकून घेते
आणि आपल्याला साधारण 25 ते 30 मिनिटं कांदा व्यवस्थित फ्राय करून घेण्यासाठी लागतात। आणि फ्राय करून घेण्यासाठी आपल्याला लो टू हाय मीडियमवरतीच कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपल्या गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा डिपेंड आहे की आपल्याला टाईम किती लागणार आहे। कांदा फ्राय होतोय तोपर्यंत इकडे मसाला थंड झालेला आहे। हे खडे मसाले आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला बारीक फाईन पावडर असं मसाल्याची तयारी करून घ्यायचं आहे। आता आपण हा मसाला साठवून सुद्धा ठेवू शकतो। तर हे पहा, इथे आपला दमदार असा बिर्याणी मसाला तयार झालेला आहे। या मसाल्याचा सुवास खूपच मस्त येत आहे आणि मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही हा मसाला नक्की बनवून पहा। आणि इकडे साधारण 20 मिनिटं झालेले आहेत। तांदूळ व्यवस्थित मुरलेला आहे। जेव्हा मी नखाने तोडून पाहते तेव्हा तो इझिली तुटत आहे। परफेक्ट असा आपला तांदूळ छान असा मुरलेला आहे। आता इकडे पहा, साधारण 25 ते 30 मिनिटं झालेले आहेत। कांद्याला मी व्यवस्थित छान असं फ्राय करून घेते। एक समान कलर येण्यासाठी आपल्याला कंटिन्यू चम्मच फिरवत कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याला एक समान कलर येईल। त्यामुळे तर मित्रांनो, मी इथे क्रिस्पी होईपर्यंत कांदा फ्राय नाही करून घेणार आहे। तुम्ही कांदा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊ शकता। मी लाईट क्रिस्पी होईपर्यंतच कांदा फ्राय करून घेतलेला आहे। आता या कांद्याला छान असा कलर आलेला आहे। आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। जे काही कांद्याला एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल त्यामुळे। आणि इकडे एका बाजूला मी एका टोपल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता, 2 ते 3 मोठी इलायची, 10 ते 12 मिरे, छोटे 2 दालचिनीचे तुकडे आणि याचबरोबर 5 ते 6 लवंग टाकून घेतलेले आहेत आणि छोटी इलायची 4 टाकून घेतलेले आहेत। हे खडे मसाले आपल्याला तांदूळ शिजून घेण्याच्या आधी टाकून घ्यायचे या पाण्यामध्ये। त्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते आपल्याला या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे। मित्रांनो, भिजत घातलेल्या पाण्याचा वापर आपल्याला अजिबात नाही करायचा आहे। आपल्याला तांदूळ साधारण 2 मिनिटं कोरडे करून घ्यायचे। त्यामध्ये जे काही भिजत घालण्यासाठी पाणी होतं ते आपल्याला काढून घ्यायचे। त्यानंतरच या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ ट्रान्सफर करून घ्यायचे। याचबरोबर 2 चम्मच आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले तांदूळ मोकमोकळे तयार होतील। आणि याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला या पाण्यामध्ये तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला बिर्याणी राईस फक्त 70%च कुक करून घ्यायचा आहे। आणि इकडे 20 मिनिटानंतर चिकन छान असं मॅग्नेट झालेलं आहे। आता मी गॅसवरती एक पातेले ठेवून घेतलेलं आहे। जे कांदा फ्राय करून घेत असताना ऑइल उरलं होतं ते मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि अजून थोडंसं ऑइल टाकून घेतलेलं आहे। आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे चिकन मॅग्नेट करून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की 4 किलो चिकन बिर्याणीला तेलाचं प्रमाण किती असतं? तर साधारण इथे आपल्याला 750 ग्राम इतकं तेल लागतं। आणि आता आपल्याला हे चिकन या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, मी इथे एकटीच आहे। व्हिडिओ शूट करण्यासाठी पातेले हे खूप मोठं आहे, त्यामुळे मला इथे थोडंसं मिक्स करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की ही मला ऑर्डर होती 4 किलो चिकन बिर्याणीसाठी। तर मी ही ऑर्डर एकटी पूर्ण करते। तर तुम्ही पाहू शकता, साधारण इथे 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती मी चिकन व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे। आपल्याला चिकन खूप जास्त शिजून नाही घ्यायचं आहे, फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला चिकन या तेलामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये जो आपण बिर्याणी मसाला, होममेड बिर्याणी मसाला जो बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। साधारण मोठे चम्मच मी 2 टाकून घेतलेला आहे। तुम्ही 3 चम्मच सुद्धा मसाला टाकून घेऊ शकता। मसाला टाकल्यावरती आपला या चिकनचा कलर तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त असा कलर येतो। आणि बाकीचा मसाला तुम्ही बंद डब्यामध्ये स्टोअर सुद्धा करू शकता। तर हे पहा, चिकन साधारण 2 ते 3 मिनिटं मी शिजून घेतलेला आहे आणि इकडे आपला तांदूळ हा व्यवस्थित 70% कुक झालेला आहे, म्हणजे 70% आपण शिजून घेतलेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला ओव्हर कुक तांदूळ नाही करून घ्यायचा। आणि तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की आपला प्रत्येक तांदूळ अगदी मोकमोकळा झालेला आहे, एकमेकांना चिटकलेला नाही आहे। आता आपल्याला यामधलं सर्व पाणी गाळून तांदूळ वेगळा करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही आता पाहू शकता, आपल्याला यामध्ये पाणी एक्स्ट्रा टाकून घेण्याची अजिबात गरज नाही। चिकनमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे साधारण 4 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर चिकन ऑटोमॅटिक पाणी सोडायला सुरुवात करतं।
व त्याचबरोबर आपण दहीसुद्धा वापरलेलं आहे. दहीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकून घेण्याची अजिबात गरज नाही पडत. आणि लगेचच आपल्याला गरम गरम तांदूळ शिजून घेतलेला 70% कुक करून घेतलेला तांदूळ आपल्याला या चिकनवरती टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी इथे लेअर नाही लावत आहे. जर तुम्हाला लेअर लावायचं असतील तर तुम्ही लावू शकता. सर्वात वरतून आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपण फ्राय करून घेतलेला कांदा. याचबरोबर पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आणि सर्वात शेवटी 2 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप टाकून घेतल्यामुळे चिकन बिर्याणीला खूपच मस्त टेस्ट येते. तर मित्रांनो, मी असा फॉइल पेपर लावून अगदी मंद आचेवरती 30 मिनिटं अशी दम देऊन बिर्याणी शिजवून घेतलेली आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा या पातेल्याला लावून एक मोठी प्लेट झाकून दम देऊन घेऊ शकता. आणि मित्रांनो, माझ्याकडे हे जाडबुडाचं पातेलं असल्यामुळे मी या पातेल्याखाली तवा नव्हता ठेवला. जर तुमचं पातेलं अजिबात जाडबुडाचं नसेल तर तुम्हाला त्याखाली तवा ठेवून 30 ते 40 मिनिटाकरिता चिकन बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. चिकन बिर्याणीच्या खाली तवा ठेवल्यामुळे एक तर चिकन बिर्याणी अजिबात तळाशी लागत नाही आणि परफेक्ट अशी आपली चिकन बिर्याणी शिजून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली मस्तपैकी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तांदूळ परफेक्ट अगदी मोकमोकळा तयार झालेला आहे. चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.